श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 4 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। वासनेला कसे जिंकता येईल? श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। वासनेला कसे जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही। पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे। पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय। वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग। म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय। जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही। जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बाळगतो। जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही। अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालविणे सोपे असते। सद्गुरूला शरण जा असे म्हटले तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही। काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे जरी तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही। हे जसे खरे तसेच कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही। ती देवाची करायला, तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे। भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे। मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा। मी दुसऱ्या कोणाचाही नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते। आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते। लोक समजतात तितके वासनेला जिंकणे काही कठीण नाही। आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे। आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे जसे डॉक्टर पाहतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे। तोच आपला रोग आहे। जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे हे वेडेपणाचेच आहे हे ध्यानात ठेवावे। म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल। मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल। हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते। त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो। मग ती काढणे फार कठीण जाते। भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही। ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात त्याचप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते तीच भगवंताची वासना होय। वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला आपल्यातली जी वासना आहे ना त्याच्यावर कशी मात करता येईल, ती कशी नाहीशी करता येईल याविषयी सांगतात। आपण कितीही जरी ग्रंथ वाचले, पोथी वाचले आणि त्यातलं ज्ञान कितीही ग्रहण केलं, साठवलं पण प्रत्यक्ष आचरणात मात्र ते आणलं नाही तर त्याचा कायच उपयोग। पण जो मनुष्य आपल्या प्रपंचामध्ये हे ज्ञान आचरणात आणतो, त्या बरहुकूम वागतो, तोच खरा ज्ञानी म्हणायला हवा। आणि अज्ञानी झाला काय किंवा ज्ञानी झाला काय, प्रत्येकाला अहंकार आणि स्वाभिमान असतोच असतो।
आणि हा आपल्या प्रपंचातून जाणं हेच खरं तर मुख्य काम असतं. आणि हे कसं शक्य होतं तर आपल्या सद्गुरूंना, परमेश्वराला शरण जाऊनच आपल्यातला हा अभिमान नाहीसा होऊ शकतो. आता मुख्य म्हणजे आपल्या प्रपंचात आपल्या भगवंताशी एकरूप होताना आपल्या आड काय येतं तर आपल्या विषय वासना. या वासनांशिवाय खरं तर प्रपंचच नाही, पण आपली देहबुद्धी आहे ती आपल्याला या वासनांमध्ये अडकवून ठेवते. कारण मुळात महाराज सांगतात की वासना बघायला गेलं तर घालवणं सोपं काम आहे, फारसं काही कठीण नाही, ती लवचिक आहे, सूक्ष्म आहे. पण आपण आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार आचरण केलं तर त्याच्यावर मात करणं सहज शक्य आहे. पण आपण त्याच्यात गुंतून राहतो, अडकून पडतो आणि म्हणूनच आपण खरं तर भरकटतो. आणि म्हणूनच आपल्यातली ही वासना जायला एकच उत्तम उपाय आहे आणि ते म्हणजे आपण सर्वस्वीपणे आपल्या परमेश्वराचे आहोत. त्याच्याशिवाय आपला दुसरा कोणीही करता करविता नाही याची पूर्ण खात्री होणं. त्यासाठी सातत्याने त्याच्याशी अनुसंधान साधणं, मी माझ्या परमेश्वराचाच कसा होईन याचाच विचार सातत्याने करणं आणि त्यासाठी आपल्या गुरूंनी दिलेलं नाम चिकाटीने आणि प्रेमाने घेणं. आणि या अन्वयेच आपण खऱ्या अर्थाने आपल्या वासनांवर मात करू शकू आणि आपल्या परमेश्वराशी एकरूप होऊन आपल्या आयुष्यातला खरा आनंद आणि समाधान यांची प्राप्ती करू शकू. आपल्या विषय वासना पूर्णपणे नाहीशा झाल्यावर जी वासना उरते ती खरं तर भगवंताची वासना आणि तीच सर्वश्रेष्ठ वासना असते. अशी ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ वासना आपल्या गुरूंच्या कृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram